अमित शहा काल संध्याकाळपासून दिल्लीच्या बाहेर आहेत। मला त्यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आलेलं आहे असं दमानियांकडून सांगण्यात आलंय। रविवारी उशिरा परततील, त्यामुळे सोमवारी मला वेळ कळवण्यात येईल। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे। नगराध्यक्ष निवडून द्या, दर 3 महिन्याला नगरपालिकेमध्ये दिसेल असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तर पालकमंत्री असताना माजलगावमध्ये किती वेळा आलात असा सवाल प्रकाश सोळंकेंनी केलाय। दर 3 महिन्याला परळीमध्ये गेला असतात तर परळीत जिंकला असतात असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय। या प्रत्येक उमेदवाराला पंकजाताई स्वतः वेळ समजून मी वेळ कमी देत असले तरी मी वेळ कामाचा देत असते, तर माझ्या या उमेदवारांना निवडून द्या। दर 3 महिन्याला नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पंकजा मुंडे बसली नाही आवडला, ते माझं तुम्हाला वचन आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मेरा वचनी आहे। पंकजाताई या ठिकाणी येऊन गेल्या, म्हणल्या आता मी दर 3 महिन्याला माजलगाव शहरात येणार, बैठक घेणार, आढावा घेणार। ताई साहेब, तुम्ही 5 वर्ष पालकमंत्री होते, किती वेळा आला तो माजलगाव? किती वेळा? त्या 5 वर्षात एखादी बैठक घेतली का माजलगावसाठी? आणि आता कुठल्या तोंडानं तुम्ही सांगताय की मी 3 महिन्यांनी येणार? अरे मागच्या तुमच्या काळावधीत 3 महिन्यांनी तुम्ही परळीला गेला असतात तर परत जिंकला असता, तिथेही तुम्ही गेला नाही। अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली काही माणसं आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय। जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कार्य आम्हाला पण करता येतं असं त्यांनी म्हटलंय। भाजपा आमदार मनोज घोरपडेंवर नाव न घेता अजित पवारांनी ही टीका केली आहे। तर पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजितदादा तुम्ही अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाला नव्हतात का असं गोरेंनी म्हटलंय। शेतकऱ्याचा पोरगा 15 वर्ष जनतेची सेवा करून आमदार झाला असं गोरेंनी म्हटलंय। कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदा झाले आणि ते म्हणतात ना हळकून तशा पद्धतीचं झालं। अरे तू तर आत्ता झाला बाबा, आणि अशाच वेळेला लाखाच्या मताने निवडून देणारी माणसं, आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता, आम्हाला काय आरेला कार्य करता येत नाही? आमदार झाला ना कोण? पहिल्या टर्मला आमदार झाला, तुम्ही पण कधी जर पहिल्या टर्मचा आमदार होता, तुम्ही काय अर्ध्या हळकुंडामध्ये पोहे नव्हता का तेव्हा? अरे आमदार झाला की सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाला, सामान्य कोण आमदार झालेलं मंत्री झालं नाही बघणार, कधीच नाही चालणार। आम्ही प्रस्तावित नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं। पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटते असं अजित पवारांनी म्हटलंय। कसं तुम्ही याला तोंड देता, कसं राहता असा सवाल अजित पवारांनी केलाय। रस्त्यांवरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही पिंपरी चिंचवडचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं असं अजित पवारांनी म्हटलंय। मी आता श्री काळ भैरवनाथाच्या आपल्या ग्रामदैवत उरई देवाची तिथं दर्शनाच्या करता गेलेलो होतो। काय अवस्था आहे रस्त्याची। आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, इथली दुरावस्था बघितल्यानंतर मलाच लाज वाटायला लागली। कसं तुम्ही इथं राहता, कसं तुम्ही याला तोंड देता? खरं तर मागच्या काळामध्ये आपण सगळे महानगरपालिकेमध्ये गेलो होतो, परंतु काहींनी सांगितलं की इथली नगरपालिका करा। आदरणीय पवार साहेबांनी पण आम्हाला राजकारण शिकवत असताना सांगितलं उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे। मी पिंपरी चिंचवडचा चेहरामोहरा बदलला। पिंपरी चिंचवड एक लोकांना आपलंच वाटणारं शहर निर्माण